एक रिव्ह्यू हं, जो अतिशय पॉझिटिव्ह होता, हं, तुम्हाला खूप आवडला हं, आणि एक असा रिव्ह्यू जो तुम्हाला अजिबात आवडला नाही आणि अ, हे पुस्तक काय किंवा हं, हं, आणखीन हं. कुठलंही हं, हं. पुस्तक काय, हं, हं, हं. जे त्या वाचकाला अजिबात आवडलं नाही? ओके. आता एक रिव्ह्यू म्हणजे हे जेव्हा देवी पुस्तक जेव्हा लोकं वाचतात, तेव्हा प्रत्येकाचं एकच उत्तर असतं, की आम्ही स्वतः ते जगत असतो. बरं. आणि ही जी काही देवीच्या शक्तिपीठांची माहिती आहे, हं, खरं सांगायचं तर मलाही नव्हती. हं. अ, मी जेव्हा ह्याच्यासाठी सुद्धा मी जवळ-जवळ 7-8 पुस्तकं म्हणजे देवी भागवतापासून आपले जे ढेरे आहेत त्यांचं तुळजाभवानी वगैरे सगळी पुस्तकं एकदा, दोनदा, तीनदा वाचलेली आहेत. तर त्याच्यातून आपल्याला अनेक ज्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात त्या गोष्टी समजत जातात. बरं. सो त्या लोकांचं म्हणणं हेच आहे, की ह्या गोष्टी आम्हाला कधीच माहिती नव्हत्या आणि आम्ही जेव्हा हे वाचतो, आम्हाला असं वाटतं, की आम्ही स्वतः एक्सपिरियन्स करतोय. एका वाचकाने माझा नंबर कुठून तरी शोधून काढला हं, आणि ते पुस्तक वाचलं. त्यांनी खूप भला मोठा रिव्ह्यू दिला आणि त्या हं. रिव्ह्यू बरोबर त्यांनी त्याचा व्हिडिओ बनवून दिला देवीचा. बरं. सो आणि ही एकच व्यक्ती नाहीये. लोकांनी अक्षरशः पान-पान भरून व्हिडिओ म्हणजे रिव्ह्यूज दिले. ते सगळं सांगणं ते शक्य नाहीये. हं, समर्थांची लेख एका सोलापूरच्या आय गेस प्राध्यापकांनी वाचलं हं. आणि त्यांनी मला पत्र लिहिलं. ते पत्र बरं. आम्ही ठेवलंय अजून. हं, म्हणे, "मला तुमची सही हवी." हं. आता हा माझ्यासाठी खूपच वेगळा एक्सपिरियन्स होता, की इतके दिवस आपण कोणाची तरी सही मागत होतो. बरोबर आहे. पण त्यांनी मला सांगितलं, की माझ्याकडे पंतप्रधान जेवढे आपले पंतप्रधान आहेत किंवा हं, जी काही मान्यवर व्यक्ती आहेत, हं, त्या सगळ्यांच्या सह्या आहेत आणि मला तुझी सही हवी आहे. हं, सो हा माझ्यासाठी खूप ग्रेट एक्सपिरियन्स होता. हं, आवडला नाही. हां, एका बाईनी मला आत्ताच लेटेस्ट ही कमेंट केली होती, हं. की म्हणे फालतू आहे. तर म्हटलं फालतू का वाटतंय तुम्हाला? तर म्हणे याच्यात गुरुचरित्राचा उल्लेख आहे. तर म्हणून ते फालतू आहे. तर मी गुरुचरित्राचा उल्लेख आहे. आहे. बरं, ठीक आहे. समर्थांची लेखमध्ये. हं, देवीवरती अजूनपर्यंत टचवूड मला एकही निगेटिव्ह कमेंट पण आलेली नाहीये किंवा रिव्ह्यूज पण नाही आलाय. हं, पण हार्डली एखाद प्रसंगावर आलाय म्हणजे एक बळीचा एक सीन आहे त्याच्यावर. म्हणजे हं. त्याची जी कथेची जी सुरुवात होते ती ह्याच्यापासूनच होते, की बळी देण्याचा विधी चालू आहे. सो आपण देवीबद्दल बोलतोय. हां, म्हणजे हे थोडंसं देवीबद्दल, हं, की त्याच्यावर एकच कमेंट आली होती, की "बाबा हे असे विधी दाखवून तुम्ही अंधश्रद्धेला पाठबळ देताय" वगैरे. बरं. पण मी तिथे आर्ग्युमेंट नाही केलं कारण हे आपण जरी नकार दिला तरी हे गावात आम्ही स्वतः बघितलेलं आहे, की विधी होत असतात. सो हं, ठीक आहे. ती एकच कमेंट होती देवीबद्दल आणि समर्थांच्या लेखवर एकीने ती कमेंट केली होती, की ह्याच्यात गुरुचरित्राचा उल्लेख आहे. तिथे बायकांबद्दल काय व्हॉटएव्हर असेल. हं, मी अजून गुरुचरित्र मी स्वतः वाचलेलं नाही, पण माझ्या घरात वाचन होतं. हं, आपली जर श्रद्धा नसेल, तर आपण दुसऱ्यांच्या श्रद्धेवर बोलू नये. हं. जेवढ्या निगेटिव्ह कमेंट येतात, मी जर खरंच त्या व्हॅलिड असेल, की माझी कुठे काही चूक असेल, तर मी ती सुधारण्याचा प्रयत्न करते आणि जर नसेल, तर मग मी सोडून देते. पण ती एकच कमेंट आली होती आणि एकाने असा रिव्ह्यू दिला, की हे पुस्तक वाचलं तरी चालेल, नाही वाचलं तरी चालेल. मग तो प्रत्येकाची आवड-निवड असते, की ज्याला रहस्य आणि भूतचीत यांची आवड असेल, तर ऑब्व्हियसली तेच वाचणार. हं. आणि एखाद्याला जर ललित आवडत असेल, तर त्याला ते ते नाहीच आवडणार. सो प्रत्येकाचा जॉनर वेगळा. असं मी धरून चालले आणि मग मी निगेटिव्ह कमेंट्समधून जेवढं शिकता येईल, म्हणजे तर जर मला योग्य वाटल्या, तर मी सुधारणा करते. नाही वाटलं, तर मी सोडून देते. एवढंच सांगू शकेन कमेंट्सबद्दल.